नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवरती। एनटीए कडून या ठिकाणी एक महत्त्वाचा आणि एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। जी तुमची नीट 2026 ची जी परीक्षा होती तिला आता कॅन्सल करण्यात आला आहे। या ठिकाणी तुमची जी एक्झाम आता पूर्ण होणार, म्हणजे तुमची नीट 2026 ची जी एक्झाम होती ती आता रद्द करण्यात आलेली। एनटीए कडून आपल्याला या ठिकाणी ऑफिशियल अपडेट आलेलं आहे, जे की मी तुम्हाला दाखवतोय आता, आणि त्यानंतर त्या अपडेटमध्ये काय दिले ते सविस्तरपणे मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, आपण जर आलो एनटीएच्या ऑफिशियल वेबसाईट वरती, या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी काय झालेली प्रेस रिलीज झालेली फॉर नीट यूजी 2026। तर यामध्ये बघा सविस्तरपणे सांगितलंय की तुमची नीट 2026 ची जी एक्झाम आहे ती आता काय झालेली, कॅन्सल झालेली। या नोटीस मध्ये काय दिलंय सविस्तरपणे मी तुम्हाला सांगतोय। तर सर्वात पहिले बघा, मोठी बातमी या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी जी एनटीए कडून आलेली आहे ती नीट 2026 च्या परीक्षेबाबत आहे। एनटीए कडून धक्कादायक निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे, आपण सविस्तरपणे जाणून घेऊया। 3 मे 2026 रोजी झालेली नीट यूजी परीक्षा आता रद्द करण्यात आलेली आहे। नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीए ने अधिकृत प्रेस रिलीज द्वारे ही माहिती आपल्याला दिली आहे। त्यानंतर यामध्ये बघा, भारत सरकारने ही प्रकरण आता सीबीआय कडे चौकशीसाठी संपवले आहेत। तपास यंत्रणाच्या अहवालानंतर ही परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय झाला आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा परीक्षा कधी होणार याची नवीन तारीख आणि ऍडमिट कार्ड शेड्यूल लवकरच एनटीएच्या अधिकृत वेबसाईट वरती आपल्याला बघायला मिळेल। जर दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचंय, तुमच्या मित्रांना शेअर करायचंय, जेणेकरून त्यांना काय होईल, लवकरात लवकर ते आता परीक्षेच्या तयारीला लागतील, म्हणून त्यांना काय करायचंय, हा व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करायचंय। त्यानंतर पीवायक्यू सिरीज आपल्या डॉक्टर पाटील बायोलॉजी क्लासेस या युट्यूब चॅनलवरती सुरू होणार आहे। त्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चॅनलची लिंक देतोय, लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय। पुढील अपडेट तुम्हाला त्या चॅनलवरती मिळतील। भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।